कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता यावेळी असा धमाका करायचा आहे की ज्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल। किशोर सर, कॉंग्रॅच्युलेशन साठी फोन आला होता। ऍक्च्युली ह्या बातमीमुळे दुर्गा आणि माझ्या आयुष्याला खरा अर्थ मिळाला। मी आज सगळे बोलवत होते ना, ते सांगायला आले होते। हाँ येत आहे ना? हो। एक मिनिट मला सांगा, किशोर दादा कुठे गेलाय? काय त्याचं अजिबात लक्ष नाहीये तुमच्याकडे। त्याला सांगा इथून पुढे तुमच्याकडे नीट लक्ष द्यायला, बरोबर ना? बरोबर बोलतोयस दा बहिणी, त्याला बोला काम वगैरे आता जाऊ देत, आम्ही आहोत ना काम करायला। एकदम बरोबर विराज दादा, मी आता जिजूंना सांगणार आहे। एक मिनिट हा, अरे मी जिजूंना खडसावून सांगणार आहे की सगळी कामं बाजूला ठेवा आणि फक्त माझ्या गोड ताईकडे आणि होणाऱ्या बाळाकडे लक्ष द्या। काय तुमचं बाळ आहे ना की मी आणि बेबी ना? मी नाही तू नाही, दुर्गा वहिनींचा बेबी आणि मी, आम्ही दोघं मिळून रील्स बनवणार। म्हणजे कसं मिलियन्स मध्ये व्ह्यूज जातील ना। सरू त्याला अजून खूप वेळ आहे बहिणी, त्याच्या आधी आपण बेबी शॉपिंग करूया। मी लिस्ट काढली, तुम्ही एकदा बघून घ्या। हा, ते सगळं नंतर। दुर्गाताई आधी तुम्ही बसा, या बसा ना। आधी हे घ्या, पौष्टिक लाडू बनवलेत, खाऊन घ्या आणि रोज एक खायचा डबाभर तिकडे बनवून ठेवलेत। हा, आधी तुमची आणि बाळाची हेल्थ महत्वाची, त्याच्यामुळे अख्खा डाएट प्लॅन बनवला, तो रोज फॉलो करायचा। आणि दुर्गा ज्यूस घे ना। अगं घे ग। आणि मी तर ऐकलंय प्रेग्नन्सी मध्ये ना एक्सरसाइज पण खूप महत्वाचा असतो, त्यामुळे मी तुझा रोज वर्कआउट घे। कसं घेतेस लीला? आम्ही बाहेरून कोणाला ते बोलवतो ना। आजचा हा आनंद साजरा कराच तुम्ही, पण उद्या अजून एक आनंदाची धमाकेदार बातमी मिळणार आहे तुम्हाला। आज तुझी खूप आठवण येते आई। लहानपणापासून काही घडलं तरी सगळ्यात आधी तुला येऊन सांगायचं मी। आणि आज तर माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी, सगळ्यात आनंदाची गोष्ट घडली ग। पण ते सांगायला तू आज माझ्या जवळ नाहीयेस। मी आई होणार आहे का? नुसतं म्हटलं तरी किती छान वाटतं ना। मी आई होणार आहे हे जर आज मी तुला सांगितलं असतं ना, तर किती आनंद झाला असता तुला। तर अख्खं घर डोक्यावर घेऊन नाचली असतीस आज तू। माझे किती लाड केले असतेस, मला काय हवं काय नको सगळं बघितलं असतंस। तुला एक सांगू, मला कधी तुझी आठवण आली ना की मी तुझी साडी घेऊन तिला कवटाळून बसते। ह्या साडीत अजूनही तुझा वास आहे, या साडीच्या स्पर्शात तुझा स्पर्श जाणवतो मला।
तुझी ऊब तशीच्या तशी आहे या साडीत. तुझी शेवटची आठवण आहे माझ्याकडे. का सोडून गेलीस ग? या लोकांच्या गर्दीत एकटं करून गेलीस मला. मला आज तुझी गरज आहे. दोन चुलट एक उलट. हा आणि मग नाही आजी काय म्हणाल. हा आजी म्हणाल्या होत्या की हा ते म्हणाले तर दोन उलट आणि मग एक सुलट. लीला खरंच बाबा कठीणच आहे तुझं. या अशा रेटने ना दुर्गाचं बाळ मोठं होईल पण तुझा काही स्वेटर विणून होणार नाही. परत पहिल्यापासून आजी म्हणाल्या होत्या अभि बरं झालं आलात. बघा ना मला काही जमतच नाहीये. तुम्हाला येतं का हो? सगळं गुंत झालंय. मला सोडवून देता का? थांबा बघा ना सगळं नुसतं गुंतच झालंय आता. काय अभि काय कसले विचारत आहात? आणि काय ही पुस्तकं तर दुर्गाला देणार होतात ना मग परत का आणलीत? गेलो तो तिला द्यायला पण दुर्गा खूप अपसेट आहे. तिला का काय झालं? दुर्गा तिच्या आईला खूप मिस करते. तिला मी तिला प्रॉमिस केलं होतं की तिच्या प्रेग्नन्सी मध्ये मी तिची काळजी घेईन. तिच्या मायाच्या लोकांची आठवण नाही होत. पण आपण कितीही काळजी घेतली ना तर एका आईची माया ती वेगळीच माया असते. स्पेशली जेव्हा मुलगी प्रेग्नेंट असते तिला वाटते की तिची आई तिच्या बरोबर असावी. ऍक्च्युली सॉरी हे मी तुझ्याशी बोलायला नको होतं. तू पण तुझ्या आईला अभि अहो असं काहीच नाहीये. माझ्याकडे माझी मावशी आई आहे आजी आहेत. दोन आहेत मला. मला खरं तर दुर्गासाठीच वाईट वाटतंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.